ولكل أمة جعلنا منسكا ليذكروا اسم الله على ما رزقهم من بهيمة الأنعام فإلهكم إله واحد فله أسلموا وبشر المخبتين الذين إذا ذكر الله وجلت قلوبهم والصابرين على ما أصابهم والمقيم الصلاة ومما رزقناهم ينفقون والبدن جعلناها لكم من شعائر الله لكم فيها خير فاذكروا اسم الله عليها صواف فإذا وجبت جنوبها فكلوا منها وأطعموا القانع والمعتر كذلك سخرناها لكم لعلكم تشكرون لن ينال الله لحومها ولا دماؤها ولكن يناله التقوى منكم كذلك سخرها لكم لتكبروا الله على ما هداكم وبشر المحسنين إن الله يدافع عن الذين آمنوا إن الله لا يحب كل خوان كفور. आणि प्रत्येक उम्मत मुस्लिम जनसमुदायामध्ये आम्ही कुर्बानीची पद्धत जारी राखली यासाठी की अल्लाहनं त्यांना खाण्याकरता जे 4 पायांचे पाळीव पशु प्रदान केले त्यांची कुर्बानी बलिदान अल्लाहच्या नावानं द्यावी आणि या जनावरांना जिबा करतेवेळी फक्त अल्लाहचं नाव घ्यावं. तुम्हा सर्वांचा उपास्य तर एकमेव अल्लाहच आहे. तेव्हा तुम्ही सर्व त्याचे मुस्लिम म्हणजे आज्ञाधारक बनून राहा. आणि हे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुम्ही त्या लोकांना शुभ समाचार ऐकवा की आमचं नामस्मरण केल्यावर ज्यांची मनं आमच्या प्रेमामुळे पिघळून जातात त्या लोकांची ही निशाणी आहे की जेव्हा जेव्हा त्यांच्या समोर अल्लाहचं नाव घेतलं जाईल तेव्हा त्यांची मनं भयकंपित होतात आणि जे संकट त्यांच्यावर कोसळतं त्यावर संयम राखून ते मनावर ताबा ठेवतात आणि नमाज नियमितपणे अदा करतात आणि जी काही रोजी आम्ही त्यांना दिली त्यातून आमच्या मार्गात खर्चही करतात. तुमच्याकरता अल्लाहच्या नावाचे कुर्बानीचे उंट देखील अल्लाहचं निशाण ठरवले गेले आहेत. तुमच्यासाठी यात अनेक फायदे आहेत. तेव्हा त्यांना ओळीनं उभे करून बळी द्या आणि त्यांच्यावर फक्त अल्लाहचं नाव घ्या. मग जेव्हा ते आपल्या कुशीवर पडतील तेव्हा त्यातून तुम्हीही खा आणि न मागणारे बेचैन याचक सर्वांना खायला द्या. किती लाभदायक जनावरं आम्ही तुमच्या कामी लावली यासाठी की तुम्ही आमचे उपकार जाणून आभार आणि धन्यवाद मानावेत. बळी दिलेल्या जनावरांचं मांस आणि रक्त अल्लाहला पोचत नाही, परंतु तुमच्या मनातील आदर आणि हृदयाची श्रद्धा मात्र अल्लाहच्या दरबारात ताबडतोब पोहोचते. किती चांगली 4 पायांची जनावरं अल्लाहनं तुमच्या ताब्यात दिली की तुम्ही अल्लाहच्या नावाचा महिमा सांगावा आणि यासाठी की अल्लाहनं तुम्हाला सरळ मार्गावर चालण्याचं मार्गदर्शन केलं आणि सत्कर्म करणाऱ्यांना शुभ समाचार सांगा. निस्संदेह अल्लाह इमानधारकांच्या शत्रूंना मागे हटवल्याविना राहणार नाही. खरी गोष्ट अशी की सत्याचा इन्कार करणाऱ्या कोणत्याही धोकेबाज मनुष्याला अल्लाह पसंत करीत नाही.